हे मायके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची बुऱ्या कीर्ती मागे एरती मायके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. पीठे तटे भीमरथ्याम पुंडलकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं प्रमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. धन्य धन्य निवृत्ती राय धन्य धन्य निवृत्ती राय धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा 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 काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्यावतार धरुणी ओ गेले त्रैलोक्य पावन. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्यावतार धरुणी ओ गेले त्रैलोक्य पावन. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू. मंगल भवन अमंगल हारी द्रव सुध शरथ वीर बिहारी. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुबर विमल जशो जोदायको फलचारि. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. एरती मायके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्राद्ध कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग
महान जगद्वंदनीय जगद्गुरु संतश्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत कळस असणारे श्री तुकोबाराया, तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आपल्याला प्रत्येकाला देव आपलासा करून घ्यायला सांगणारा असा सुंदर अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा, तुकोबाराया तुम्हाला आम्हाला म्हणतायत, या भूतलावरती तुम्हाला आम्हाला जर जन्म मिळालाय तर काय करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपण आपला एक देव करून घेतला पाहिजे. का करायचा हो देव आपला? कारण प्रत्येकाला ज्या सुखाच्या आशेची प्रत्येकाला गरज आहे, प्रत्येकजण सुखाच्या शोधामध्ये जगतोय. आणि जर खरं सुख जर कुठे असेल तर ते फक्त आणि फक्त देवाजवळच आहे, दुसरीकडे कुठे नाही. सुख पाहिजे असेल तर आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोई. मग बाकी काय हो सगळीकडे? एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. सर्वत्र दुःख आहे, सर्वत्र दुःख भरलेलं आहे. आणि फक्त सुख कुठे असेल तर ते भगवंताच्या चरणाजवळ आहे. आणि म्हणून देव आपलासा करून घ्या. भगवान परमात्म्याला जर आपलासा करून घेतलं तर काय होईल हो? भगवान परमात्मा अविनाशी स्वरूप आपल्याला प्रदान करेल. अविनाशी म्हणजे काय? ज्याचा विनाश होत नाही. भगवान परमात्म्याच्याच तत्वाला आपण सुद्धा त्याच्या समरस होऊ इतकं भगवान परमात्मा आपल्याला देईल. अविनाश करी आपुल्या आईसे त्याच्यासारखं. म्हणजे काय? देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. लावी मना पिसे गोविंदाचे. दुसरं काही नाही आठवत त्यावेळेस. मग एकदा की देव आपलासा करून घेतला की त्याचंच वेळ लागतं, त्याचंच भजन करावं वाटतं, दुसरं काही आवडतच नाही. महाराज, देव आपलासा करून घेतल्यानंतर या जीवनाचं सार्थक कशामध्ये असेल तर आपली प्रत्येकाची कीर्ती माघारी शिल्लक राहिली पाहिजे. बरेच जण जन्माला येतात आणि मरूनही जातात, पण सर्वांचीच कीर्ती माघारी शिल्लक राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा जन्माला आलोच, परंतु जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मध्ये आम्ही जे जीवन जगलं ना, तो जीवनाचा आदर्श आम्ही तुमच्या समोर ठेवला. देव आपलासा करून घेतला, त्याच्याशिवाय आम्ही दुसरं काही केलं नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. सतत नामचिंतन केलं आणि या नामस्मरणाच्या जीवावरती आमची कीर्ती माघारी शिल्लक राहिली. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. एरती माई के दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. विठाला विठाला अभंग. या सृष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला. खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची भूमी पवित्र पावन आहे. कारण पवित्र ते गुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. असा पवित्र पावन असलेला आपला हा महाराष्ट्राचा प्रांत आहे. अजून आपलं भाग्य काय दादा, की संतांच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो. हे विशेष भाग्य आहे. कारण या संतांनी जे वाङ्मय लिहिलं ना दादा, ते आपल्याला वाचता तर येतंय, त्याचं चिंतन करता येते, त्याचं भजन करता येते. जर ज्ञानोबा तुकोबारायांच्या जर अगोदर जन्माला येऊन गेलो असतो ना दादा, मला नाही वाटत विशेष काही त्या जगण्यामध्ये असतं. पण तुमच्या आमच्या जगण्यामध्ये भजन आहे ना, ते फक्त ज्ञानोबराय आणि तुकोबारायांमुळे आहेत. आणि म्हणून संतांच्या नंतर जन्म मिळाला हे आपलं विशेष भाग्य. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये जन्म मिळाला हे त्याच्याहून अगदी विशेष भाग्य. जर जन्म मिळालाय ना दादा, सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला जर मिळालाय ना, या सृष्टीमध्ये भगवंताने लाखो योनी तयार केल्या. किती किती योनी येतो इथं. जलचर 71% पाणी या पृथ्वीवरती, 29% जमीन, जमिनीपेक्षा दुप्पट पाणी, पाण्यामध्ये अनेक जीव आहेत, लाखो योनी आहेत. कितीतरी जलचर, कितीतरी उभयचर, कितीतरी भूचर, एवढे सगळे असताना या सगळ्यांना सुद्धा एवढा विशेष अधिकार नाही जितका तुम्हाला आणि मला आहे. तुम्ही आम्ही वेगळे आहोत, वेगळे आहोत.
आपण प्रत्येक जण विचार करू शकतो. म्हणून शास्त्रामध्ये 3 प्रकारचं जीवन सांगितलं भाऊ. कर्मप्रधानम साधू जीवनंतो. साधूचं जीवन कर्मप्रधान सांगितलं. ज्ञानोबराय तुकोबराय आमच्या साधूंकडे बघून आम्ही जगतो, कारण त्यांचं जीवन कसं होतं? कर्मप्रधान जीवन होतं. साधूंनी कर्म करावी. का तर संबंध समाज हा साधूच्या पाठीमागे चालत असतो. आपण कोणाकडे बघून जगतो? आपले आदर्श कोण? साधू महात्मे. ज्ञानोबराय तुकोबराय सकल संत मांद्याळी या तुमचा आमचा आदर्श आहे. त्यांच्याकडे बघून आपण जगतो. म्हणून साधूचं जीवन कर्मप्रधान. आताच्या साधूंबद्दल बोलणं अवघड आहे, परंतु ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो तर नक्कीच आपल्या सामान्य जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. या मार्गाने जा. साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने जगा. कारण जर यथोचित ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपला मार्ग सुद्धा यथोचितच असला पाहिजे. मार्ग चुकला नाही पोहोचू शकत दादा. आपल्याला प्रत्येकाला कुठं पोहोचायचं हे आधी कळलं पाहिजे. सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला जो कुणाला मिळत नाही. औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, हलने तुझ दिया. औट हात का मानव देह, हलने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना गमाना होया. ओ खाया पिया सुख से सोया ना गमाना होया. औट हाथ का मानव देह भगवान ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, जो सुख से सोया वो काम से गया. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्याने फक्त खाण्याला पिण्याला झोपण्यालाच प्राधान्य दिलं महाराज त्यांची कीर्ती माघारी शिल्लक राहते आहे की नाही? त्यांची उत्तम चिवरे बरोबर आहे. अपकीर्ती. इथे जन्माला आलेला प्रत्येकाला कष्ट करावेच लागणार आहे. इथं आयतं कोणालाच मिळत नाही. महाराष्ट्राची भूमी तुम्हाला आम्हाला संघर्ष करायला शिकवते. हो, इथे जन्माला आले ना संघर्ष तुमच्या भाळावरती लिहिलेला असणार. इथं आयतं कोणालाच मिळत नाही दादा. कोणालाच मिळत नाही. आणि म्हणून सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11वं मन. सुंदर नरदेह. इतका सुंदर आहे ना, याच्यासारखा नरदेह कुठंच नाही. तुम्ही मोराला बघितलंय का? पाऊस पडतोय आणि मोराने सुंदर पिसारा फुलवलाय. थुई थुई तो नाचतोय. बघावं वाटतं ना दादा. ते दृश्य किती नयनरम्य असतं ना. डोळ्यांना किती पाहावं वाटतं ते. आपली नजर तिथून हटू नये आणि ह्या मोराने असंच नाचत राहावं. नेत्रदीपक असतं ते सगळं ना. बघावं वाटतं. सुंदर आहे का नाही द्यायला? मला सांगा, आपल्यातला एखादा चांगला सुंदर हँडसम अगदी तब्येतशीर माणूस सुंदर असा त्याचा मेकअप केला आणि त्याला आपण त्या मोराच्या जवळ जाऊन बसवलं. आता मला सांगा तुम्ही कोणाकडे बघालो? जगामध्ये खूप सुंदर सौंदर्य हा चांगला गुण आहे बरोबर आहे. आणि माणसाला दिलेला आहे देवाने. काही ना भरपूर सौंदर्य दिलं असतं. खरोखर भाग्यवान असतात. हो, ज्याने मागच्या जन्मात जास्त सोनं दान केलेलं असतं ना दादा, त्याला सुंदर कांती मिळत असते. त्याच्यामुळे जर कोणाला वाटतंय पुढच्या जन्मामध्ये सुंदर असं आपल्याला सुद्धा देवाने सौंदर्य प्रदान करावं, त्यांनी आज माझ्याकडे सोनं देऊन जा. पुढच्या जन्मात तुम्हाला सुंदर कांती मिळेल आहे की नाही? म्हणजे सौंदर्य मिळेल. वाटतं ना प्रत्येकाला सुंदर दिसावं, सुंदर असावं. कितीही सुंदर असू देतो,
कितीही सुंदर असू द्या, कितीही मेकअप करा, पण आपण मोराकडेच बघू, म्हणून त्या माणसाकडे बघू का? नाही बघणार. सौंदर्य हा त्याच्यातला विशेष गुण आहे, माणसाकडे नाही, आपल्यापेक्षा जास्त आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो. कोकिळेचा आवाज ऐकलाय का? कोकिळेचा किती गोड गाते हो. भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता दीदींना सुद्धा उपमा द्यायची. काय काय म्हणायचे त्यांना? गान सम्राज्ञी, गान कोकिळा, लता मंगेशकर. किती गोड आवाज होता हो, किती गोड आवाज होता. तरी सुद्धा इतका मोठा पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांना उपमा कोकिळेची आहे का कोकिळेला उपमा त्यांची आहे? कोकिळेची उपमा त्यांना आहे. लता दीदी कशा गातात? कोकिळे सारख्या गातात. कोणासारख्या? त्या कोकिळेच्या सारख्या गातात. इतका गोड आवाज त्या कोकिळेचा आहे, इतका गोड आहे. पशूंमधले ही चांगले गुण मी सांगत असताना खूप सारे सांगता येईल बरं का. श्वान माहिती आहे का तुम्हाला? श्वान त्यांची फार त्यांच्यात मध्ये हा कुत्रा फार फार एकी असते त्यांच्यामध्ये बघा. गावामध्ये जर खालच्या आळीला जर ते भुकलं ना, चौथ्या गलीला भांडणं चालू राहू द्या त्याच्या भाऊबंदाची. दोघांचा आवाज बरोबर एकमेकाला येणार आणि एकत्र लगेच 2 पुढच्या मिनिटात. हा आपलं तसं आहे का? आपली भाऊ द्या फक्त, भाऊबंद असे असे बघतात, भाऊ द्या चालू द्या, जिरू द्या चांगली. त्यांच्यापेक्षा आपल्यात वाईट गुण आहे ना तेवढा. मग ते विशेष आहे की नाही आपल्यापेक्षा? त्यांच्यात चांगली गुण आहे तो एकी त्यांच्यामध्ये. ते एकमेकाला धावून जातात, एकमेकाला सहकार्य करतात. कोकिळेचा गुण सांगितला, मोराचा गुण सांगितला, असे कितीतरी पशूंमधले गुण सांगता येतील तुम्हाला दादा. तरी सुद्धा या पशूंना कधी विचार करता नाही आला हो. त्यांना कधी पाप कळलं नाही, त्यांना कधी पुण्य कळलं नाही. तुम्ही आम्ही विशेष आहोत, तुम्हाला आम्हाला पाप पुण्य कळतं. तुम्हाला मला पाप पुण्याचा विचार करता येतो. पशु काय? पाप पुण्य जाणते. उत्तम मध्यम भोग भोगिती. फक्त मध्यम उत्तम प्रकारचे भोग प्रधान जीवन जे असेल ना, तर ते पशूंचं आहे. पहिलं जीवन सांगितलं कर्म प्रधानम साधू जीवनंतो, आणि दुसरं जीवन भोग प्रधानम पशु जीवनंतो. या पशूंचं जीवन भोग प्रधान, आणि तिसरं जीवन सगळ्यात महत्वाचं तुमचं आणि आमचं विशेष. हो, विचार प्रधानम नृव जीवनंतो यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात्. विचार प्रधान जीवन जर कोणाचं असेल तर तुमचं आणि आमचे. मनुष्याने विचार केलाच पाहिजे. हो, पशु पक्ष्यांनी नाही, तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आपण कसा विचार करतो दादा? आपण रोजच विचार करतो. अनेक प्रकारचे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रोज येतात आणि जातात. लाखो विचार करणारा प्राणी तुम्ही आम्ही आहोत. पण विचार करत असताना सुद्धा सार्थक विचार करावा की निरर्थक करावा याचा आम्हाला ताळमेळ लागतो. सारा विचार करा उठाउठी, सारा विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी सारासार विचार करा उठा उठी, नामदरा कंठी विठोबाचे. कोणता विचार? भगवान परमात्म्याचं नाम तुमच्या आमच्या मुखामध्ये यावा, हा विचार. तुम्हाला सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे बरं का, ऐकलेला असेल. एक म्हशीचं असं गोल शिंग होतं आणि एक जण रोज विचार करायचा, आहे की नाही? हा, महिषाया शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशित हि नवा, असं आहे की नाही? सांगू बर. गोल शिंग त्या म्हशीचे हो, फाल गोल अशी मस्त होते एकदम. आणि एक जण रोज विचार करायचा. 50-50 म्हशी पण एकीचेच होते, चांगले असे गोल गोल. आणि तो रोज तिच्याकडेच बघायचा, ह्या म्हशीच्या शिंगामध्ये मी घुसन का? काय विचार करायचा? ह्या म्हशीच्या शिंगात मी घुसन का? बरं ठीक आहे. 1 दिवस 2 दिवस 8 दिवस महिनाभर 6 महिने विचार करत होता. एखादा माणूस एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार करायला लागला ना, एक ना एक दिवस ती गोष्ट त्याच्याकडून होतेच.
करतोस तो. 6 महिने विचार केला आणि एक दिवस सायंकाळच्या वेळेला म्हशी चरून आल्या रानातून. समोरून म्हशी येत आहे, हा समोर उभा आहे. आज जे होईल ते होईल, आज मी म्हशीच्या शिंगात उडी मारील म्हणजे मारील, पाहू काय होतंय. म्हैस समोरून येते, हा इकडे उभा. तिकून आली म्हैस, इकून जशी त्याने उडी मारली ह पळत सुटला. म्हैस तिकून, हा इकून, म्हैस तिकून, हा इकून, जे उडी मारली घुसला म्हशीच्या शिंगात. आता म्हैस हे होती, तिने कुरवळाला असेल का त्याला. हा बरं झालं आला बाबा, भेटला मला. हा उधळली ती म्हैस, उधळली. त्याचा भोंग्या केला त्याला. कुठून घुसलो आबुदी आली. अगं थांब, उतरू दे, निघू दे बाहेर. म्हैस आखी गावभर सुटली, सगळं गाव त्याला धरायला मागे. म्हैस काही केल्या आकडे ना हो कोणाला. तिला विचित्रच वाटलं नाही, काय प्राणी घुसला ना शिंगामध्ये. हा अकांत प्रयत्न करून लोकांनी ती म्हैस आकळली आणि याला ओढून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर पाणी वगैरे पाजलं. गावातले 4 शहाणे माणसं जवळ आले आणि काय रे बाबा, या म्हशीच्या शिंगात घुसायच्या आधी थोडा काय विचार करायचा ना. थोडा विचार थोडा विचार तर करायचा. शहाणे शहाणे माणसं, पण तो फिरला ना त्यांच्यावर. काय म्हणता म्हणे विचार करायचा. मी काय विचार केला नव्हता का. 6 महिने करीत होतो. विचार 6 महिने विचार करत होता. अरे पण तू फक्त घुसायचा विचार केला, बाहेर निघायचा विचार केला कुठं. तुम्ही आम्ही सुद्धा असंच आहे. हा तुमच्या आमच्या जगण्याचं सुद्धा असंच झालंय दादा. आम्ही विचार करतो पण तुमच्या आमचे विचार इथं बसत नाही. विठाला विठाला विचार करा. तुकोबर आहे आम्हाला सांगतात कसा विचार करा. सार्थक विचार करा, प्रत्येक क्षणाला विचार करा. हा भवसागर तरुण जाण्याचा विचार प्रत्येक क्षणाला करा. पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जाण्याचा विचार प्रत्येक क्षणाला करा मायबाप. हा भवसागर तरायचा आहे तुम्हाला आम्हाला. का देव आपलासा करून घ्यायचाय. आपल्याला भवसागर तरुण जायचंय. मला सांगा ना दादा, इथं तुम्ही सगळे ऐकताय ना, सुंदर ऐकताय बघा. तुम्हाला सगळ्यांना भजन आवडतं, कीर्तन आवडतं. तुमच्या चेहऱ्यावरनं तो भाव दिसतोय. अनेक जण वारकरी आहेत, माळकरी आहेत, वारीला जाणारी माणसं आहेत तुम्ही सगळे. मला सांगा दादा, तुमच्या सगळ्यांमध्ये देव कोणाला कोणाला आवडतो. हात वरती करता. माता माऊली तुम्हाला, वर बसलेल्यांना, राहुल भाऊ तुम्हाला आवडतो देव. बरं बरं. नवनाथ भाऊ, देव सगळ्यांना आवडतो. माऊली तुम्हाला, बाळू भाऊ आवडतो ना. आज माळ घालायची का मग. देव सगळ्यांना आवडतो. तुम्हाला सगळ्यांना. वा अनिल भाऊ, सगळ्यांना देव आवडतो. अहो देव आवडायचीच गोष्ट आहे ना. सगळ्यांनाच आवडलं पाहिजे. का आवडू नये देव सगळ्यांना. सगळ्यांना देव आवडला पाहिजे. पण विशेष आहे दादा, आपल्याला देव आवडतो याच्यात काय नवलं हो. देवालाही आपण आवडलो पाहिजे ना.
देवाला आपण आवडलो पाहिजे ना. आपल्याला आवडतो त्याच्यात काय एवढं. कोणी म्हणेल आवडतो बाबा आम्हाला देव. बरं, सगळ्यांना देव आवडतो. मला सांगा बरं, एवढे सगळे तुम्ही आहे तिथं ऐकताय, कोणाकोणाला असं वाटतं देव आपल्या घरी यावा हो? कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांना वाटतं. बोलत नाही ना. हा, बोलत नाही म्हणजे सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना वाटतं. तुम्ही हसताय, छान हसताय, किती गोड दिसतात, फोटो काढायसारखे चेहरे. आज जर 3 फोटो काढले आणि तुम्हाला जर दाखवले ना, तिन्ही वेळेस भाव तुमचा वेगळा असणार आहे. देव आवडतो, प्रसन्न. देव घरी यावा, थोडस दडपण येईल. आपण तसे आहे का? देवाला आपल्या घरी आणायचं म्हणजे आपण तसे आहोत का? त्या भगवान परमात्म्याचं आदरातिथ्य आमच्याकडनं होईल का? मला सांगा. देव आवडतो, देव आपल्या घरी यावा, सगळ्यांना वाटतं. देव घराला भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घराला, देव घराला. हो, भगवान परमात्मा जर घरी आला ना दादा, खूप मोठा आदरातिथ्य करू. अहो, साधे पाहुणे येऊ देव, आपण चहा प्यायल्याशिवाय जाऊन देत नाही त्यांना. त्यांच्यापेक्षा चांगले पाहुणे आले तर पोहे खाऊ घालतो. आणि विशेष अतिथी असेल तर 5 पक्वानाचा पाहुणचार असतो. विशेष म्हणजे कोण, जावई वगैरे जर आले ना दादा, बाबा सासूला नाकाचा मोती ठेवे गहाण, राखी जावयाचा मान, आहे की नाही? लय मोठा आदरातिथ्य असतं. पाहुणा जसा तसं आदरातिथ्य असतं बरं का. एखादा रोजच येऊ लागला, मग त्याला विशेष काय नाही बाबा, येतोय तो रोज येतो आमच्याकडं, बसू द्या, सारखं सारखं जाऊ नये, आहे की नाही? आणि जर देव आपल्या घरी आला तर विशेष आनंद आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हो दिलं, देव आवडतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, देव घरी यावा का? हो, यावा वाटतो. मला सांगा दादा, देव आवडतो, देव घरी यावा वाटतो. आता मला सांगा सगळेजण, तुम्ही मनापासून सांगा, कोणाकोणाला असं वाटतं दादा आपण देवाच्या घरी जावा? सांगा सांगा सांगा. जाऊ देवाची या गावाळ, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवाला आम्ही सुख दुःख सगळं सांगू. अहो, कधीतरी म्हणा दादा, तुका मने घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. भगवान परमात्म्यावरती कधीतरी भार घाला. आम्हाला सुटत नाही, सुटत. आत्याबाई दरवर्षी वारकरी यायचे हो दारावरती, दरवर्षी. अहो आजीबाई चला ना वारीला, आजीबाई वारीला चला आजीबाई. आजीबाई म्हणायच्या, अहो आले असते, हो आले असते, तानपुरा चालू ठेवा, आले असते, परंतु अहो धाकली पोरगी आत्ताच आली हो डिलिव्हरीला, यंदाच्या वर्षी जाऊ द्या, पुढच्या वर्षी. बरं बरं बरं. वर्ष जायचं, पुन्हा वारकरी यायचे, टाळ मृदंगाचा गजर करत 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 त्या दारापुढे यायचे आणि पुन्हा आवाज द्यायचे त्या आजीबाईला, आजीबाई चला वारीला. आजीबाई म्हणायच्या, अहो काय सांगावं, यंदा यायचंच होतो, पण आता धाकली गेली आणि थोरली आली. बर बर बर, यंदाच्या वर्षी फक्त मी यांचं एकदा मोकळी झाले का तुमच्या संग वारीला येणार. बरं ठीक आहे. 3रं वर्ष पुन्हा वारकरी आले, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वळवंटी चंद्रभागेच्या राशी दाब मांडला. पुन्हा गजर सुरू झाला, पुन्हा आजीबाईला आवाज, अहो आता तरी चला, आता कधी येता? 4 जणांनी खांद्यावर घेतले व का? काय करू, सुटतच नाही हो. निघाली ना, मग तू बरं आहे आशानं, हा खडतर भाषेत सांगता तो, परिशे गे सुने बाई. आत्याबाई यंदा निघाल्या वारीला, निघाल्या बरोबर सुनबाईला आवाज दिला, सुनबाई काय झालं आत्याबाई? परीस ऐक,
परिसे गे सुनेबाई नको येचू दूध दही. घरात दूध दुभत होतो गाई म्हशींचं. हा सगळं लेकरा बाळांचं घर, भरपूर दूध, भरपूर दही, भरपूर तूप. पण सुनबाईला पहिलीच धमकी, सुनबाई वारीला चालले, जर का दूध दही इकलं. आत्याबाई नाही नाही कोणालाच शिकणार नाही, तसंच राहू दे. हा परिसे गे सुनेबाई नको याचू दूध दही. आवाज चाले पंढरपुरा आणि येशी पासून आली घरा. निघाली आणि वेशी पर्यंत जाती ना जाती वार करायला म्हणले, ओ वारकरी बाबा थांबा 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 थांबा. आत्ता आलेच लगेच आले, फक्त थांबा 5 मिनिटं. बरं बरं या या, तुम्ही येताय त्याचा आनंद आहे, तुमच्यासाठी थांबतो आम्ही, या. पुन्हा घरी आली सुनबाई. आता काय झालं आत्याबाई? मज हातीचा कलवडू. सगळं सांगत नाही दादा, पण थोडं थोडं सांगून चालतो, पुढे वेळ कमी. मज हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडू. माझ्या हाताने उन्हाळ्यात गौरायचा कलवड रचलाय. कलवड माहिती ना तुम्हाला? हा जर का आल्याशिवाय फोडला तू, अहो आत्याबाई एका गौरीला सुद्धा हात लावणार नाही, एक सुद्धा गौरी घेणार नाही, सगळ्याच्या सगळ्या तशाच ठेवीन, तुम्हाला मसनात घेऊन जायला. बर आवाज चाले पंढरपुरा येशी पासून आली घरा. भिक्षुक आला घरा, सांग म्हणे गेली पंढरपुरा. जर एखादा भिक्षुक आला ना घरी, त्याला सांग देशील नाही तर काही. आत्याबाई घरी नाही म्हणावं, नंतर ये. बरं 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 सगळं सांगून झालं. आता सुनबाई म्हणायला लागली, अहो आत्या तुम्ही कशाला काळजी करतात इतकी? मी असल्यावर तुम्ही एवढी काळजी करावी? मी आहे ना. हा सुनबाई असं बोलायला लागले हो, सासूच्या मनामध्ये विवंचना सुरू झाली. हा सुन म्हणे बहुतनिके आपण यात्रेशी जावे सुके. आत्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, सुनबाई मला काढून देती, याच्या अर्थ हिच्या मनामध्ये काहीतरी काळ आहे. सासूबाई म्हणाल्या, आता कास या यात्रे जाऊ. हिच्या मनामध्ये काळ आहे म्हणजे मी गेल्यावर ही काहीतरी काळ वेळ करणार. आता मला जाऊन काय उपयोग? लेकी बाळी सगळे मुलं नातू पंतू माझं सगळं हे पंढरपूर असताना त्या पंढरपुराला मी जाऊ तरी कशाला? मग तरी घरीच राहिली, पंढरपूरला गेली नाही. असंच आहे तिचं काय ऐका त्या तुमचं नामचं असंच आहे दादा. या मायेतून तुम्ही आम्ही तुका म्हणे आईसे जन ओवी येले माये करून, या मायेने तुम्हाला आम्हाला पछडले दादा. आणि ही माया जोपर्यंत आपल्याला सुटत नाही ना, तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला आपलासा करून घेता येणार नाही. म्हणून तुकोबर आहे तुम्हाला आम्हाला आज देवाला आपलंसं करून घ्यायला लावतायत. देव आपलासा करण्यासाठी काय करावं लागेल दादा? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. त्या देवाला जर आपलं करून घेतलं की आपल्याला जीवनामध्ये कधीही दुःख भोगायला लागणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा.
आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे. आपला काय आहे? जीव आहे बरं का, हा जीव आहे म्हणून आपण आहे ना. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला काय दिलाय? जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन. कशाला? जगत जीव नारायण नासे. गायीन गुण हा बघा, जीव दान दिलाय, तयाचे करीन मी चिंतन. आहे की नाही? कशासाठी दिलाय? चिंतन करण्यासाठी. देवाला काय आवडतं माहिती का? देवाला हे संत महात्मे फार आवडतात. संतांचं जे भजन करतात ते देवाला विशेष. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, देव वेडावला. वैकुंठ सोडुनी संतसदनी राहिला, धन्य धन्य ते वैष्णव सलवणे, लक्ष्मी संत शोभे नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, धन्य धन्य संत सदन. ऐक नाही, इथे आला भगवान परमात्मा संतांच्या सोबत राहिला, कारण त्याला सुद्धा माहिती होतं संतन के संग लाग रे तरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हरि गुण गावत लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. तुमची आमची सुद्धा अच्छी बनेगी कधी? संतन के संग लाग रे. किंवा नामस्मरण केलं तर आहे की नाही? गे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो रे धाई धाई. नामस्मरण घे, संतांच्या संगतीत जा, सुख अनुभवायला मिळेल. कारण देवाला तेच सुख आवडतो म्हणून तो इथे आला. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव, स्वर्गीचे सुद्धा लोक देव इथे इच्छा प्रकट करतात की आम्हाला सुद्धा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, आम्हाला जन्म कुठे मिळावा? कारण ह्या मृत्यू लोकामध्ये भजन करायला मिळतं, या मृत्यू लोकामध्ये संतांचं नामस्मरण करायला मिळतं, संतांचं संत विवेचन ऐकायला मिळतं. इथल्यासारखा आनंद कुठेच नाही, कुठेच नाही. इथे इतका आनंद आहे. देवाला संतांचं भजन माझं भक्त चरित्र ते प्रशंसती असं म्हटलं आहे की नाही? माझ्या भक्तांचं चरित्र जे गातात ना ते मला विशेष प्रिय आहेत. इतकं इथे सुख मिळतं दादा, सुख मिळतं. आणि तुमचं आमचं जीवन फक्त आणि फक्त सुखाच्याच आशेवर. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक यज्ञ मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडा दिशांतरा क्षीण पावला, मायेने वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाच्या आशेवरती फक्त आणि फक्त आपलं जगणं आहे. आज सुखी होऊ, वर्षाने सुखी होऊ, 2 वर्षाने सुखी होऊ, 10 वर्षाने सुखी होऊ. अहो बघता बघता बालपण गेलं, तारुण्य आलं, तारुण्य क्रीडा करण्यात गेलं. हा पुढच्या जीवनामध्ये तुमचं आमचं सगळं कर्मप्रधान जीवन जगण्यामध्ये आपलं आयुष्य गेलं. बघता बघता म्हातारपण आलं. सांगा ना, कधी नामस्मरण करायचं? कधी सुख मिळेल हो?
आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा. काळ जबडा लांबून बसलाय आणि कधी आपल्यावर काळाचा घाला होईल कोणालाच माहिती नाही दादा. अजून किती आहे घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ वाट बघतोय आणि आपण सुखाच्या शोधामध्ये चुकीची कर्म सुद्धा करत सोडलोय. काळाचा कोणालाच ठाव नाही अजूनपर्यंत, कोणालाच ठाव नाही. कितीतरी माणसं रोज मरतायत. तुमच्या आजूबाजूची माणसं, आपल्या आजूबाजूची माणसं, अहो बोलता बोलता माणसं निघून चालली हो, बोलता बोलता. अहो सकाळी होते ते, अचानक झालं कसं असं? जाण्यासारखे नव्हते होते, कसे काय गेले? प्रश्न पडतात. माणसं हा मृत्यू लोक आहे, इथं मरावं लागतं दादा. इथे मरावं लागतं, याचं नावच आहे ना मृत्यू लोक. मृत्यू लोकात मरावं लागतं. कोणीही अमर पलंग घेऊन जन्माला आलेलं नाही. इथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं नाव आयुष्य. बालपणामध्ये तुम्हाला आम्हाला काही कळलं नाही. बालपण निघून गेलं आमचं, तारुण्य क्रीडा करण्यात निघून गेलं. बघता बघता म्हातारपण आलं आणि म्हातारपणाची अवस्था तर भयंकर वाईट दादा. विचारा त्यांना. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाड आणि शेवड. श्वाना परिगत झाली नवरी हाड हाड, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, हातापायाना चालवत नाही. त्या वेळेला म्हणा तुम्ही मला पंढरपूरची वारी करायची. शक्य आहे का दादा? गुडघे थकले, किती चालता, किती चालणार? चालून चालून चालणार किती? घरातून बाहेर आणि बाहेरून घरात, त्याच्यावर चालत नाही. शरीर थकून गेल्यानंतर ना विचारा अवस्था काय असते. अहो पैलवान की असू दे आयुष्यभर, पण म्हातारा झाल्यानंतर एकदा जीर्ण झालं ना हे शरीर, काय नाही काय नाही. मस्ती असते ते तारुण्यामध्ये. हो. डोळा पडली झापड, डोळ्यांना दिसत नाही. कर्ण हे बधीर झाले, कानांना ऐकू येत नाही. वाचा बोले बोबड, वाचा बोबडी वळायला लागते, शब्द स्पष्ट बोलता येत नाही. मग घरातले म्हणायला लागतात म्हाताऱ्याचं काय बोलतं ते कळत नाही, आपण बोलतो ते ऐकत नाही, आणि कोण आलं ते कळत नाही. सोडून देतात माणसं, सोडून देतात. आयुष्यभर फार कमवलेलं असतं, 5-50 एकर जमिनीचे मालक असतात, पण घरामध्ये पुढची पिढी त्या मापाची नसल्यामुळे खितपत पडावं लागतं कोपऱ्यामध्ये. डोळ्यांना दिसत नाही, पायांना चालवत नाही, कानांना ऐकू येत नाही, नाका तोंडातून लाळ गळायला लागते शेंबूड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. कशी अवस्था झाली दादा? श्वाना परिगत झाली अवघे, करती हाड हाड. कुत्र्या वाह, किती सुंदर कर्म आहे तुमची. आता तुम्हाला जागा कुठे? कुठे तुमची जागा? मारी ती तोडी ती
उडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. आणि ज्याने अजन्म जीवनभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं असेल, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं असेल, रात्रंदिवस फक्त आणि फक्त भगवान परमात्माच एक त्यांच्या जीवनामध्ये असेल, नित्य सुखाची अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये असेल, अशा सगळ्यांची जागा कुठे असते दादा? भगवान परमात्म्याच्या जवळ असते. भगवान परमात्मा त्यांना जवळ करत असतो. आज पुण्यस्मरणानिमित्त इतका सुंदर हा सोहळा या ठिकाणी महाले परिवाराने घडून आणलेला. इतके सुंदर गायक वादक आणले, टाळकरी, भजनी मंडळ, साऊंड सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, अन्नदान, सगळं यथोचित केलं. मनापासून सगळं केलं. कशासाठी? बाबांच्या पुण्यस्मरणासाठी. त्यांच्या मनातही आहे की आमच्या बाबांना सुद्धा आज मोक्ष मिळाला पाहिजे, मुक्तीचा प्रवास त्यांचा चांगला झाला पाहिजे. श्राद्ध का करावं? तर गेलेल्या पितरांच्या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण होण्याचा हा हे माध्यम आहे. पिंडपदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. या पितरांच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्यासाठी इतका मोठा हट्ट असे. आज बाबा देवाच्या पुढे पाप आणि पुण्याच्या पिशव्या घेऊन उभे असतील. तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस देवापुढे हिशोब द्यायचा आहे दादा, हिशोब द्यायचा आहे. प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे. चांगलं वागू ना दादा, त्या चांगल्या वागण्याची, चांगली कर्माची फळं सुद्धा आम्हाला मिळतात. आणि वाईट वागू ना, त्याची कर्माची फळं सुद्धा आता इथेच मिळतात बरं का, बाहेर सुद्धा कुठं नंतर द्या सोडून, आता इथेच भोगायचे सगळं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे कर्म असेल तसे फळं भोगावे लागतात. चांगलं कर्माची फळं चांगली भेटतील, वाईट कर्माची फळं वाईटच भेटतील दादा. चुकूनही मनामध्ये विचार आणायचा नाही, वाईट कर्म बघ करतोय आणि कोण पाहतोय आपल्याकडे? ज्याला पाहायचं तो बरोबर पाहतोय दादा, बरोबर पाहतोय. गोड बोलावं, गोड वागावं, आहे की नाही? कसं बोलावं ज्ञानोबरायांनी शिकवावं, कसं वागावं संत महात्म्यांनी शिकवावं. साच आणि रसाळ मितुल आणि रसाळ हे शब्द जायचे कल्लोळ अमृताचे. गोड बोलावं, वाईट शब्द बाहेर पडेल, वाईट कर्म घडेल, आहे की नाही? विचार करतो तुम्ही, आम्ही कोणतंही काम करताना आधी आपण विचार करतो दादा. वाईट करताना सुद्धा विचार करतो, पण स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस ते वाईट कर्म करून जातो, नंतर त्याचं मन त्याला झोपू देत नाही. आज जगात सगळ्यात सुखी कोण आहे माहिती का? ज्याला शांत झोप येते ना रात्री, तो सगळ्यात सुखी दादा, सगळ्यात सुखी माणूस. पैसे खूप आहे लोकांकडे आज, करोडो रुपये, संपत्तीच्या बाबतीत काही कमी नाही, भरपूर पैसे आज, पण सुखाची झोप सगळ्यांच्या जीवनामध्ये नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाची झोप नाही. नामस्मरण करणाऱ्या आणि चित्त, अहो हे चित्त जर शुद्ध केलं ना दादा, तर शत्रू सुद्धा मित्र होता तो. व्याघ्रहीन खाती सर्प चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया.
जगद्गुरु तुकोबराय दिन रजनीवर का रात्रंदिवस त्यांचं भजन चालायचं, घरामध्ये नाही भजन चालायचं बरं का. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी रोहिडेश्वर, दिन रजनी रात्रंदिवस भजन चालायचं. घर सोडून द्यायचे तुकोबराया, घरी थांबत नव्हते. घरी भजन होणार नाही माझं, त्याग केला घराचा. हो, नामस्मरणासाठी त्याग केला. इतका आनंद लुटायचे तुकोबराय भजनाचा ना, इतका आनंद लुटायचे ना, स्वतःचं देह भान विसरून जायचे तुकोबराय, स्वतःचं देह भान. तुका मन आमा, एकंदरचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस, सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस, सेवू सदा. तुका मन आमा, एकंदरचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस, देव सदा ब्रह्मी ब्रह्मरस, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस भोगू चला, सेवू सदा. ब्रह्मरस घी काढा तेने पिडा, पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण सुख देतं. तुकोबराय नित्य त्या सुखामध्ये असायचे, नित्य. तुमच्या आमच्याले दुःखाने त्रस्त झालेले सगळे गेले भेटायला तुकोबरायांना, आणि ते बघूनच चकित झाले हो. या तुकोबरायांना स्वतःचं भान राहिलं नाही, इतके नाचताय, इतके डोलतायत, इतका आनंद लुटताय भजनाचा. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, गातो नाचतो आनंद. मेरा जानो मी तव चंदे, मेरा जानो मी तव चंदे, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आहे की नाही? त्या छंदामध्ये तुकोबराय राहायचे. हे सगळे जण चकित झाले, तुमच्या आमचे सगळे सारखे सामान्य जीव सगळे दुखाने भयभीत झाले, त्रस्त झालेले, व्याकुळ झालेले. तुकोबरायांना सुखाचा पत्ता शोधायला गेले आणि ते भजन बघून सगळे चकित झाले. काय तुकोबरायांचा आनंद जीवनामध्ये आहे तो, किती आनंद आहे भजनाचा आहे तुकोबरायांच्या जीवनामध्ये. रंगला या रंगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. हे तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल, तुका विठ्ठल सर्वांगी. मला असं वाटायला लागलं आता कीर्तन चाकुरीत चाललंय. कारण प्रमाण ज्या वेळेस येतात, सुचतात, उचलले जातात, जेव्हा विषय चाकुरीत चाललेला असतो. बरोबर आहे ना बाबा? मला तरी वाटतंय मग बरोबर चाललंय ना सगळं. आता मीच बोलेल बरं का, आता कोणी बोल नका. नाही तर थोड्या वेळाने हे म्हणतील, बाबा तुम्ही तर काहीच बोलले नाही. बरं, 15-20 मिनिटं अजून बोलूया, चालेल ना? हां. तुकोबराय नित्य भजन करायचे, आणि भजन आटोपल्यानंतर या सगळ्यांनी तुकोबरायांचे चरण पकडले. सांगा ना तुकोबराया, किती नाचतात तुकोबराया तुम्ही भजनामध्ये, किती आनंद घेतात भजनाचा. सगळं देह भान विसरून जातात तुकोबराया तुम्ही. आम्ही तुमच्याकडे बघून आश्चर्यचकित झालो. असा आनंद आमच्या जीवनात अजूनपर्यंत कधी मिळाला नाही हो तुकोबराया. तुकोबरायांनी सांगायला सुरुवात केली, तुम्हाला सुख पाहिजे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात ना. हो तुकोबराया, जे तुमच्याकडे जे सुख आहे ना ते आम्हाला पाहिजे. मी सांगतो ते कराल का? सांगा ना तुकोबराया. मी माझ्या जीवनामध्ये सतत नामस्मरण करतो, म्हणून माझं चित्त समाधानाला पावलेलं आहे, म्हणून मला सुख मिळत असतं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत नामस्मरण केल्याचा फायदा काय? तर सतत चित्ताला समाधान. तुम्ही आम्ही कशासाठी जगतोय? सुखासाठी जगतोय ना. ते सुख आम्ही योग्य ठिकाणी शोधत नाहीत, आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच भोगावं लागतंय. कारण ए रती माईके दुःखाची जननी. सुख शोधतो कुठे? संसारात.
संसार तर मुळात दुःखरूप सांगितलं ना दादा. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, किंवा सुख नाही कोठे, आलिया संसारा, किंवा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधपणी आहे हा संसार, दुःख बांधपणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. नाही कोठे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा. ते गणितही कळालं पाहिजे ना, है की नाही? काय झालं नेमकं, काय झालं कळालं का? ते म्हटले ना वाजवा, समेवर आलं ना बरोबर. ते ते गणित असतं, 16 मात्रा 8 मात्रा, आहे की नाही? दात्री गिडतक दात्री गिडतक दात्री गिडतक दात्री गिडतक 10 ना त्रि गिडतक चालू द्यायचं का? हे बी 2-3 तास चालतं बरं का असं. सुखाचा विचार नाही कुठे, त्याच्यातही सुख मिळतं ना ते. हा, वाजवताना सुद्धा मी कालच ऐकलं श्री गुरूंच्या मुखातनं, वाजवताना कमीत कमी भगवान परमात्म्याच्या असं वाजवं की भगवान परमात्मा सुद्धा डोलायला लागला पाहिजे, है की नाही? असं गावं की भगवान परमात्म्याला सुद्धा ऐकावं वाटलं पाहिजे. आणि तसंच आहे ना सगळं. सुखाचा विचार नाही कोठे. आपल्या जीवनामध्ये आम्हाला सुख पाहिजे, परंतु ते सुख आम्ही कुठं शोधतो हे फार महत्वाचं आहे. संसारामध्ये जर आम्ही सुख शोधत असू, जर संसारामध्ये सुख असेल आणि दुसरीकडे ते सुखाचा आम्ही प्रयत्नही करत नसू, तर आपला जीवनाचा क्रम चुकतोय. संसारात सुख मिळणार नाही. कारण दुःखरूप गोष्ट जी असते, जी मुळात दुःखरूप असते, तिच्यात सुखाची अपेक्षा सुद्धा करणं चुकीचं आहे. मग सुख कुठे आहे? कुठे आहे? ए रती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान, आदी मध्य अंती कधीच नाही. कधीही या संसाराने तुम्हाला आम्हाला सुख दिलेलं नाही. सुख जर कोठे असेल ते भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. आणि तुमच्या आमच्या जगण्याचं सार एकच आहे दादा. तुमच्या आमच्या जगण्याचं सार एकच आहे. आपला शेवट गोड झाला पाहिजे. बस शेवट त्या दिवशी गोड होईल दादा, जेव्हा अंतःकरणातले सगळे विकार बाजूला होतील. सगळं जग म्हणेल की काय देव माणूस आहे, काय देव माणूस, काय जगणं आहे, अध्यात्म जगणं आहे. दुसरं कोणाचं कधी वाईट केलं नाही या माणसाने आयुष्यामध्ये. नामस्मरणाशिवाय एक शब्द त्याच्या मुखामध्ये कधी नव्हता हो. ज्या दिवशी हे तत्वाला आपण धरून चालू ना दादा, त्या दिवशी देव लांब नाही. अहो देव पाहायला जायची गरज नाही, स्वतःचा देहच देवरूप झाल्याशिवाय राहणार नाही. सांगा ना, देव कोणाला म्हणतात? कोणाला देव म्हणतात? देव म्हणजे काय? तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला देव होता येतं बरं का, प्रत्येकाला. आणि देव होण्यासाठीच देव मिळाला आहे बरं का. आपण जीव आहोत. या जीवाला जोपर्यंत शिव तत्व कळत नाही ना, तोपर्यंत जगणं निरर्थकच. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. हाय की नाही? किती सुंदर देह हाय की नाही? देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर भो, आत आत्मा परमेश्वर भो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी दुधात भूसाखर, तसा देहात रे ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देह देवाचं मंदिर आहे दादा. हा देह देवाचं मंदिर आहे. आणि या मंदिरात भगवान परमात्म्याची स्थापना करायची तुम्हाला आम्हाला.
मंदिर जरी बांधायचं असलं तर आधी ते सुचिरभूत करावं लागतं, तिथला कचरा सगळा बाजूला करावा लागतो. कुठेही देवाला विराजमान करून चालतं का हो? नाही ना. मग या अंतःकरणात जर देवाला विराजमान करायचं तर इथला कचरा कोणी काढायचा? कोणी काढायचा? किती विकार याच्यात? काम, क्रोध, लोभ, मत्सर, लोभ, अहंकार, षड विकारांचं आहे ना हे सगळं. याच्यात ते विकार असल्यामुळे देवाला ही जागा आवडत नाही. याच्यातले विकार एकदा बाजूला काढा, देव नाचत नाचत येईल आपल्या अंतरंगामध्ये नाचायला. हो, नाचत नाचत येईल. देव होता येतं, देव होता येतं. तुम्हाला आम्हाला देवच व्हायचंय, म्हणूनच हा जन्म मिळालाय दादा. आणि म्हणून देव होणं म्हणजे काय तर अविनाशी स्वरूपाला, त्या तत्वाला मिसळून जाणं. बस भगवान परमात्म्याला आपलंसं केलं, आपुला तो एक देव करून घेतला. एकदा की देवाला आपलं केलं की सुख मिळालं. पहिला फायदा. सुख कुठे शोधायचं नाही, मग संसारात शोधायचं नाही. एरती माईके सगळं दुःखाला कारणीभूत आहे. देव आपलासा केल्यानंतर भगवान परमात्मा त्याचं स्वस्वरूप म्हणजे काय? अविनाशी स्वरूप. बाकी सगळं विनाशी. देव कसा आहे? अविनाशी परमात्मा. ते तत्व तुम्हाला आम्हाला प्रदान करतो. म्हणजे काय? अविनाश करी आपुलिया आईसे. अविनाशी करी आपुलिया आईसे. आणि काय हो? लावी मना पिसे गोविंदाचे. आमच्या शबरी मातेला भगवान परमात्म्याच्या भेटीची आस लागली होती. शबरी मातेला, मीराबाईला भगवान परमात्म्याच्या भेटीची आस लागली होती. सगळ्या सकल संत मांदियाळीने भगवान परमात्म्याचंच भजन चिंतन केलं. तारुण्यात पलायन केलेल्या शबरीला भगवान परमात्म्यानं कधी दर्शन दिलं? म्हातारपणात दर्शन दिलं. इतके वर्ष शबरी माता वाट बघत होती. माझी कुटिया एक दिवस पावन होणार हा विश्वास होता फक्त तिला. कोणाच्या? संतांच्या वचनावरती. मातंग ऋषींनी सांगितलंय ना, माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलंय ना, देव माझ्या दारात येणार आहे एक दिवस. मी फक्त वाट बघत राहणार, कधीतरी येणार म्हणजे तो येणार. अहो किती वर्ष वाट बघितली हो शबरी मातेने. ए रे रे माझ्या राम राया, भोळ्या शबरीची भोळी रे माया. ए रे माझ्या राम राया. शबरी माता प्रात समय उठायची, अरण्यात जायची, फल पुष्प गोळा करून आणायची. माझा देव आज येईल हो. माझा देव आला ना, भूक लागेल असेल माझ्या देवाला, त्याला खायला बोरं देईल मी. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई माता, असर पर मिटाऊंगी. मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. शबरी की कुटियों का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी मातेची कुटिया पावन होणार होती. देव रोज वाट बघायची पण देव यायचे नाही हो. सकाळी वाट बघायची, दुपार व्हायची, संध्याकाळ व्हायची, देव यायचे नाही. परत दुसऱ्या दिवशी उठून तोच उद्योग. रोज 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 फल पुष्प गोळा करायचे. या फुलांचा हार जर माझ्या गळ्यात घातला, फल पुष्पांचा रंगीत हार, माझ्या रामाला शोभतो फार. राम राजा योगी वनवास भोगी, आले डोळ्याला पाणी भरोनिया. ए रे माझ्या राम राया. माझ्या राम राया येईल ना, त्या फुलांचा हार मी भगवंताच्या गळ्यामध्ये घालेल. किती गोड दिसेल भगवंताचा गळा या फुलांनी. मी खायला देईल भगवंताला. तृप्तीचा ढेकर जर गेला ना, तर या माझ्या फळांचं सुद्धा भाग्य की माझ्या भगवंताच्या मुखामध्ये जातील. एक दिवस उजाडला, म्हातारे झालेली शबरी काठी टेकत 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 सगळं गोळा करून आणलंय देवाच्या वाट बघण्यासाठी. तिची नजर समोर गेली कुटियेच्या, आणि 2 धनुर्धारी वल्कल धारण करणारी 2 पुण्यात्मे आपल्या कुटीवरती येताना दिसले.
अंतकरण इतकं स्वच्छ होतं ना का देवाला ओळखायला जास्त वेळ लागला नाही. शबरी मातेने चट दिवशी ओळखलं, माझा देव आज माझ्या कुटियाच्या दरबारामध्ये येऊन थांबलाय. गेली काठी टेकत टेकत गेली आणि देवाचं यथोचित स्वागत करत तिने कुटीपर्यंत देवाला आणलं. फुलांचा सडा टाकलेला होता त्या शबरी मातेने, रांगोळी काढून ठेवली होती, फुलं गोळा करून ठेवली होती. माझा प्रभू आले, माझे प्रभू आले, माझे प्रभू आले. देवा किती वाट बघायला लावली हो, किती वाट बघायला लावली. आज तुम्ही माझ्या कुटीमध्ये आले, माझ्या जीवनाचं सोनं झालं, माझ्या जगण्याचं सार्थक झालं. बस तुमचं दर्शन होईपर्यंतच मी वाट बघत होते. माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही माझ्या कुटीमध्ये येणार. आले तुम्ही. देवाला फार आनंद वाटला, लक्ष्मणजींना खूप आनंद वाटला. काय भक्ती या शबरी मातेची, किती वाट बघितली होईने. म्हातारं होईपर्यंत वाट बघितली दादा. मला सांगा, जितकी वाट शबरी मातेनं बघितली तितकी आतापर्यंत वाट आपण बघितली का हो देवाची? देवाची वाट बघितली आपण इतकी आतापर्यंत? नाही, इतकी वाट अजूनपर्यंत कोणी बघितली नाही. मला वाटतं दादा, आपल्याला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही, कुठल्या मंदिरात जाण्याची आपल्याला गरज नाही. तुम्ही म्हणाला असं का म्हणतात? जर आपली भक्ती त्या शबरी मातेसारखी जर असेल ना दादा, तर आपलं घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा एकटा एक देव आपला करून घ्या दादा. देव इतके झाले ना आपल्या मध्ये की प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाचं भजन करतो, वेगवेगळ्या देवाला पूजन करतो, आहे की नाही? ठीक आहे, हरकत नाही, ती विविधता आहे आपली. परंतु खरा देव कोणता जर असेल तर तो हा देवाचाही देव, बळया माझा पंढरीराव, आहे की नाही? फांद्या पकडण्यापेक्षा कधीतरी मुळापर्यंत जा, त्या तत्वाला पूजा, तिथून खऱ्या अर्थाने आपला भक्तीचा प्रवास सुरू होईल. आणि एक दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये येईल की खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सुद्धा वाटेल की काय जगणं होतं. बस देव भेटला ना, आता दुसरं काही नको. आता तुकोबराय म्हणतात, आम्ही जिवंतपणी देवाला पाहिलं, आमचं मरण सरून गेलं. अर्थात काय झालं, आमचा देह जो आहे ना तो आता शिव झाला, देवत्वच आम्हाला झालं. आता आम्हाला देव आता कुठे पाहायची गरज नाही हो, आमचा देह म्हणजे देव झाला, आमचं मरण सरलं. आता आम्हाला आता तुका म्हणे एका मरणाची सरे, किंवा मरण माझे मरून गेले मज केले अमर. हे जिवंत हयातीत लिहिलेले शब्द आहे ना दादा, हयातीत लिहिलेले शब्द आहे ना. मला सांगा ना, तुम्ही आम्ही कधी मरण पाहिलंय का? कोणी पाहिलंय का? कोणीतरी मरून पाहिलंय का कधी आतापर्यंत? नाही नाही. तुम्ही बोलत का बरं नाही? मरून पाहिलंय का? नाही भाऊ, तिकडं तुमच्याकडं नाही ना. म्हणजे कोणाला मरून सुद्धा पाहता येत नाही, कोणाला मरून, अहो मरून कस काय पाहता येत? हा, पण मेल्यानंतर मात्र कीर्तिरूपाने शिल्लक राहता येतं, आहे की नाही? कीर्तिरूपाने शिल्लक राहता येतं. आणि म्हणून जगद्गुरु जगदवंदिनी संत श्रेष्ठ तुकोबराय आपल्याला अभंगाच्या शेवटच्या चरणात मरण्याची सरे, तुका म्हणे काय मरण्याची सरे, तुका म्हणे काय मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे काय मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे तुकाची जयंती, कीर्ती मागे तुकाची जयंती. उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, कीर्ती माईके दुःखाची जनिती, कीर्ती माईके दुःखाची जनिती, जनिती का म्हणे का
मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जीवन जगत असताना असं जगावं की आपली सुद्धा कीर्ती माघारी शिल्लक राहिली पाहिजे. सगळ्या संतांना जाऊन किती वर्ष झाले, अजूनही ज्ञानोबा तुकोबरायांचं कीर्ती माघारी शिल्लक आहे. डीजे वरती हजारो गाणे आले, हजारो गाणे गेले. आताही तुम्हाला जर म्हटलं झिंगाट गाणं लावतो मी आणि थोडंसं नाचा, एकदा नाचाल, मी परत लावल, तुम्हाला म्हणाल मी तुम्हाला आता परत नाचा, मी पुन्हा लावल, परत तुम्हाला म्हणेल आता नाचा, नंतर मी तुम्हाला म्हणून मी आता 500 रुपये देईल तुम्हाला, आता परत मी गाणं लावतो फक्त नाचा. तुम्ही म्हणाल बाबा पैसे नको, पण आता नाही नाचवाय वाटत, त्याच्यावर कंटाळा आला हो. काय तेच तेच लावतात, दुसरं लावा जरा. म्हणजे गाणे एकदा ऐकावे वाटतात, पुन्हा त्याचा स्वाद आनंद घेता येत नाही, मनाला ते आवडत नाही. पण संतांचे शब्द आजही आजही हरिपाठाला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी रोजही म्हणलं तरी नवीनच वाटतं, नवीनच अनुभूती येते, नवीनच अनुभव मिळतो. कारण संतांचे शब्द हे ब्रह्म आहे. काय आहे? ब्रह्म आहे. आणि त्या शब्दांना तेवढं सामर्थ्य आहे, तेवढं सामर्थ्य आहे, म्हणून आजही ते नवीन वाटतात. संतांच्या शब्दांचा प्रभाव असतो, तुमच्या आमच्या शब्दांचा जास्त प्रभाव पडत नाही दादा. संतांच्या शब्दांचा प्रभावही तितका असतो, कारण त्यांची साधनाही तितकीच असते. आशांची कीर्ती माघारी शिल्लक राहते. हाय की नाही? ज्ञानोबरायांची कीर्ती आजही लाखो लोक आळंदी पंढरपूरची वारी करतात ना दादा. आजही माऊलीच्या समाधीवरती नुसतं नतमस्तक झालं आणि मनापासून जर ज्ञानोबरायांना भेटायची इच्छा प्रगट जर केली ना, आजही त्या समाधीतनं तुम्हाला आम्हाला अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही. इतकं सामर्थ्य त्या समाधीमध्ये. हो, ज्ञानोबराय काय करताय समाधीमध्ये हो? तुम्हाला माहिती आहे? संजीवन समाधीस्त ज्ञानोबराय आजही समाधीमध्ये भजन करताय. भजन ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तने करीतो बाबा बाळ छंदो, बाळ छंदो बाबा बाळ छंदो. ज्ञानोबरायांचा एक हात भगवंताने घ्यावा आणि दुसऱ्या हाताला निवृत्ती दादाने पकडावं. जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया, देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबरायांना समाधीकडे घेऊन जाण्यासाठी जगाच्या मालकाने यावं, ज्ञानोबरायांचा हात पकडावा, श्री गुरूंनी दुसरा हात पकडावा आणि चालावं समाधीला घेऊन. ज्ञानोबरायांना बसवावं समाधी अवस्थेमध्ये. आजही संजीवन समाधीस्थ अवस्थेत ज्ञानोबराया भजन करतात, तुमच्या आमच्यावरती कृपा आशीर्वाद टाकत असतात. फक्त आणि फक्त तुम्हाला आम्हाला असं वाटलं नाही पाहिजे कधीच की आज ज्ञानोबा तुकोबा आपल्यात नाहीत. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जर तुमच्या आमच्या घरामध्ये असेल ना, तर साक्षात ज्ञानोबराय आपल्या घरामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. तुकोबरायांची गाथा तुमच्या आमच्या घरामध्ये आहेत ना, साक्षात तुकोबराय तुमच्या आमच्या सोबत आहेत. ह्या वाङ्मयाच्या माध्यमातून संत तुमच्या आमच्यामध्ये अजूनही आहेत. कधीतरी त्या वाङ्मयांना स्पर्श केला पाहिजे. कधीतरी अहो, ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते फक्त बोट फिरवत होते, बोट फिरवता फिरवता त्यांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली हो. अशी माणसं या जा आळंदीमध्ये अजाण वृक्षाच्या खाली बघा, सगळं जीवनाचा त्याग केलाय, घरी करोडो संपत्ती सोडून तिथे माणसं आलेली आहेत आणि रोज फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असतात. रोज त्यांना जर म्हटलं ना का हो घरी काय, त्याच्यात आनंद नाही वाटलं. केलं आम्ही पण खूप वर्षे करून बघितलं. ज्ञानेश्वरीतनं जी गोडी आम्हाला मिळाली ना, जो ब्रह्मरस आम्हाला मिळाला ना, तो ब्रह्मरस आम्हाला दुसरीकडे कुठेच नाही मिळत. इतकं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे. आणि म्हणून जगाच्या मालकाने सुद्धा ज्ञानोबरायांना समाधी अवस्थेकडे घेऊन जावं, श्री गुरूंनी ज्ञानेश्वरांना समाधी अवस्थेकडे घेऊन जावं आणि देवाने रडावं आणि रुक्मिणी मातेने म्हणावं की देवा तुम्ही का रडता, तुम्ही का रडता. देव म्हणे रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाणयनी.
या ज्ञानोबरायांसारखं ज्ञान जगामध्ये दुसरं कोणाला नाही. ते ज्ञान संजीवनी त्रैलोक्याला सुद्धा ज्ञानोबरायांचंच दर्शन घ्यावं लागेल. याच ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अगाध ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये दिला. वयाच्या 16व्या वर्षी क्रांती घडते दादा. आध्यात्मिक जीवनात जर जगत असू तर कीर्ती माघारी शिल्लक राहिली पाहिजे. नसल तेवढं जमेत तर आज आमच्या जवानांची सुद्धा कीर्ती माघारी शिल्लक असते. छत्रपती शिवाजी राजांसारख्या शूरवीरांची कीर्ती सुद्धा माघारी शिल्लक राहत असते. भगतसिंग सुखदेव राजगुरू सारख्या क्रांतिकारकांची कीर्ती सुद्धा माघारी शिल्लक राहत असते. कारण काय तर त्यांचं जगणं जे आहे ना या मातृभूमीसाठी आहे. या मातृभूमीसाठी जन्माला आलोय. मरायचं तर याच मातीसाठी, जगायचं तर सुद्धा या मातीसाठीच. आणि मरण जरी आलं तरी चालेल, परंतु आम्ही आता या मातृभूमीला स्वतंत्र केल्याशिवाय माघारी फिरणार नाही. ही प्रतिज्ञा त्या भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी केली. आजही त्यांची कीर्ती माघारी शिल्लक आहे की नाही? आहे ना? आज प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे की नाही? शिवजयंती येते ना आता 2-4 दिवसात. बघा प्रत्येक गावामध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या जोरात साजरा केला जातो. परंतु कधीतरी विचारांची शिवजयंती तुम्ही आम्ही केली पाहिजे. कधीतरी हे मस्तकही सुधारलं पाहिजे. अरे हे जर मस्तक सुधारलं तर कुणापुढे ते नतमस्तक होत नाही. ही शिकवण माझ्या राजाने दिली. माझ्या राजाने 18 पगड जात एकत्र केली. हत्ती माझा, घोडा माझा, किल्ला माझा, मावळा माझा. जगणार महाराष्ट्राकरता, मरणार महाराष्ट्राच्या माती करता. इथून पुढचं जगणं फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य करता. आळशी म्हणून जगायचं नाही, आळशी म्हणून कोणाला जगू द्यायचं नाही. जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. ठरलं. आणि वयाच्या 16व्या वर्षी भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये स्वतःच्या बोटाचा रक्त काढून भगवान महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काहीच आवाज आला नाही हो तुमचा. आपणही त्याच महाराष्ट्रात जन्माला आलोय दादा. आळशी बनून कसं चालेल? जरा ताड बसा. झालं माझं कीर्तन. 2 मिनिटात थांबणार आहे दादा मी. बराच वेळ झाला. 2 मिनिटात थांबणार आहे. ऐका. राजांनी तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला आणि एक किल्ला राजे घेताय. एक किल्ला स्वराज्यात होतोय. आदिलशाही हदरली, निजामशाही हदरली, कुतुबशाही हदरली. अरे तो मुघल दरबार हादरून टाकला राजांनी. अरे असाच हा राजा जर एक किल्ला घ्यायला लागला तर आपलं राज्य गिळंकृत करायला याला वेळ लागणार नाही. अखिल भारताचा हा राजा होऊ शकतो. आणि म्हणून याला थांबवलं पाहिजे. आणि म्हणून आदिलशहाचा तो अफजल खान महाराष्ट्राच्या स्वारीवरती आलाय. परंतु त्या प्रतापगडच्या पायथ्याला जर जाऊन बघितलं तर त्या पायथ्याला आजही तुम्हाला त्या खानाची कबर राजाने पायथ्यालाच बांधली. पायथ्यालाच त्याला संपवलं, वरती येऊ सुद्धा दिलं नाही. आणि म्हणून प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेहुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची नाही त्याला जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची करील काय आणि राजांची आणि खानाची गाळा भेट झाली आणि खान त्या ठिकाणी संपला. सय्यद बंडा धावून आला. जीवा महालाने त्याचा हात वरचेवर उडवला. आणि म्हणून प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णेचा घाट. पावन केला कृष्णेचा घाट. लावली गुलामीची होवा. मराठशाहीचा मांडला थाट. मराठशाहीचा मांडला थाट. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी राजे अखंड भारतामध्ये हा शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे बघा दादा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा शिवजयंती करावी, पण विचारांची शिवजयंती केली पाहिजे दादा. हे लक्षात ठेवा बरं. डीजे पुढे नाचून पुढच्या पिढीला आम्ही काय सांगतोय?
छत्रपती शिवाजी राजांमुळेच आज मंदिरातले देवत्वाला सुद्धा देवत्व आलेलं आहे. म्हणून या राजाचे सुद्धा आपल्यावरती फार उपकार आहेत. आणि म्हणून दादा, ताजमहल बांधणं बायकोच्या स्वप्नासाठी फार सोपं आहे. बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहल बांधणं फार सोपं आहे. परंतु 1000 फूट उंचीवरती आईच्या इच्छेसाठी रायगड उभारणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा छत्रपती शिवाजी राजाने सत्यामध्ये उतरवली आणि तितक्याच ताकदीने आमच्या शंभू राजाने हे धर्माची ध्वजा पेलली. या शूरवीरांमुळेच तुम्ही आम्ही सुखाने नांदतो आहेत. जगाने आदर्श घ्यावा अशी शूरवीर रत्न या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. यांचे आपल्यावरती अगणित उपकार आहे. आणि संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला या देहाने आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे ते शिकवलं. आणि कसं जगावं, आपण म्हणतो ना दादा, कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि कसं मरावं हे शंभूराजांनी शिकवलं. त्याचबरोबर जीवन जगत असताना भगवान परमात्म्याला आपलंसं कसं करून घ्यावं हे तुम्हाला ज्ञानोबराया तुकोबरायांनी शिकवलं. आणि जीवनाच्या शेवटी तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे विठोबा रखुमार. जय विठोबा